हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरे प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, कई सेकेंड पीयूसी के स्टूडेंट यही प्रश्न पूछ रहे हैं, यही सवाल कर रहे हैं कि सर कौन सा ब्लूप्रिंट फॉलो करना चाहिए, क्योंकि बोर्ड ने 3 ब्लूप्रिंट क्या रिलीज किया है, फर्स्ट, सेकेंड, थर्ड। तो कई बच्चों के मन में क्या ये डाउट है, अगर सेकंड और थर्ड में से अगर देंगे तो क्या करना चाहिए। स्टूडेंट्स याद रखिए, 100% यानी 100% आपसे मैं कह रहा हूँ कि फर्स्ट एग्जाम के लिए, एनुअल एग्जाम के लिए, फाइनल एग्जाम के लिए ब्लूप्रिंट 1 फॉलो करते हैं। सो ब्लूप्रिंट आपको फॉलो करना है नंबर 1 फॉर मार्च एग्जाम। Then second blueprint you follow for first supplementary exam यानी सेकेंड एग्जाम, और थर्ड ब्लूप्रिंट जो है वो थर्ड एग्जाम के लिए यानी सेकेंड सप्लीमेंट्री एग्जाम के लिए। तो बार बार आपको मैं कह रहा हूं, आपके मन में डाउट्स ना रख लीजिए। फर्स्ट वन, सेकेंड वन, थर्ड वन। फर्स्ट वन फर्स्ट एग्जाम के लिए, सेकेंड वन सेकेंड एग्जाम के लिए, थर्ड वन थर्ड एग्जाम के लिए। तो आप एक बात याद रखिए। स्टूडेंट्स जो भी मेरे चैनल पर नए हैं तो सब्सक्राइब कर लीजिए और वीडियो को अंत तक देखिए, और आने वाली जो एग्जाम है उस एग्जाम के लिए अच्छे अच्छे वीडियो बनाकर आप लोगों तक पहुंचाने का कार्य कर रहा हूं। तो स्टूडेंट्स, आप जानते हैं कि ब्लूप्रिंट के अनुसार एमसीक्यू किस लेसन पर पूछेंगे, तो आपको क्या एक वीडियो बनाकर आप तक पहुंचाया हूं। और आज आप लोगों को केवल क्या 3 मार्क्स के क्वेश्चन किस लेसन पर क्या पूछेंगे, जस्ट आपको मैं कह रहा हूं ओनली क्वेश्चंस, नॉट ए संदर्भ, नॉट ए रेफरेंस टू कॉन्टेस्ट क्वेश्चंस, जस्ट आई एम टॉकिंग अबाउट ओनली 3 मार्क्स क्वेश्चंस ऑन विच लेसन्स दे विल आस्क 3 मार्क्स क्वेश्चन। जस्ट यू रिमेंबर, हो सके तो आप लोग नोट कर लीजिए। स्टूडेंट्स ಯಾರೆಲ್ಲ ಹೊಸಬ್ರು ಇದ್ದೀರಾ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಲಾರ್ದೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ, ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಕಂಟೆಂಟ್ ತರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಸೊ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಆನ್ಯುವಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ತುಂಬ ಯೂಸ್ಫುಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ತುಂಬ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಡೌಟ್ಸ್ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಸರ್ ಸೆಕೆಂಡ್ ಮತ್ತು ಥರ್ಡ್ ಬ್ಲೂಪ್ರಿಂಟಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ವಶನ್ಸ್ ಏನಾದರೂ ಬಂದುಬಿಟ್ರೆ ಏನು ಮಾಡೋದಂತ। ಸೊ ಹಾಗೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ। ಫಸ್ಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ಫಸ್ಟ್ ಬ್ಲೂಪ್ರಿಂಟು, ಸೆಕೆಂಡ್ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ಸೆಕೆಂಡ್ ಬ್ಲೂಪ್ರಿಂಟು, ಥರ್ಡ್ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ಥರ್ಡ್ ಬ್ಲೂಪ್ರಿಂಟ್। ಸೊ ಯಾವುದೇ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕನ್फ्यूज इटकोलबेड़ी। सो आपको मैं समझा रहा ना, तो आप निश्चिंत होकर का फर्स्ट ब्लूप्रिंट का फॉलो करिए, क्योंकि मिड टर्म में भी क्या वही किए हैं। यू टेक एनी डिस्ट्रिक्ट क्वेश्चन पेपर और यू टेक any district preparatory exam question paper, all throughout in Karnataka state they are following only one। so आपको एक ही क्या फॉलो करना है। so you also follow blueprint 1, don't see second one or third one। those 2 blueprints are not for you, those who are freshers, those who are writing March examination, for them only first blueprint। so students, ಇವತ್ತು 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್ ಯಾವ ಲೆಸನ್ ಮೇಲೆ ಬರುತ್ತೆ ಅದನ್ನು ನಾನು ಇವಾಗ ಹೇಳ್ಕೊಡ್ತೀನಿ, ಬೇಕಾದರೆ ಮಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಸೊ ಟುಡೇ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಜಸ್ಟ್ ಐ ಆಮ್ ಟೆಲಿಂಗ್ ಯು ಓನ್ಲಿ ಆನ್ ವಿಚ್ ಲೆಸನ್ ದೇ ವಿಲ್ ಆಸ್ಕ್ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ क्वेश्चंस, ओनली क्वेश्चंस, नॉट अ संदर्भ, नॉट अ रेफरेंस टू कॉन्टेस्ट क्वेश्चन। नेक्स्ट वीडियो में का संदर्भ के बारे में समझाऊंगा। तो 3 मार्क्स के क्वेश्चन किस लेसन पर क्या पूछेंगे, केवल क्या 4 लेसन पर क्या पूछेंगे और 5 पोएम पर क्या पूछेंगे, 3 मार्क्स के क्वेश्चन। सो फर्स्ट लेसन कौन सा है, फर्स्ट स्टोरी, दैट इज सुजान भगत। ಬರ್ಕೊಳ್ಳಿ, ನೀವು ಏನಾದರೂ ನಿಮಗೆ ಡೌಟ್ ಇದ್ರೆ ಬರ್ಕೊಳ್ಳಿ। ಯು ನೋಟ್ ಡೌನ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಯು ಹ್ಯಾವ್ ಎನಿ ಡೌಟ್ಸ್ ಮೀನ್ಸ್ ಯು ನೋಟ್ ಡೌನ್, ಯು ಹ್ಯಾವ್ ಎನಿ ಡೌಟ್ಸ್ ಮೀನ್ಸ್ ಯು ಕಮೆಂಟ್ ಮೀ, ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್, ಐ ಆಮ್ ರೆಡಿ ಟು solve your problems। so सुजान भगत मेले ಒಂದು ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಕೇಳ್ತಾನೆ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್। देन सेकंड गंगा मैया से साक्षात्कार,
ದೆನ್ ಭಾರತ ರತ್ನ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ, ದೆನ್ ಚೀಫ್ ಕಿ ದಾವತ್. ಈ 4 ಮೇಲೆ ಒಂದೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾನೆ. ಈ 4ರಲ್ಲಿ ಅಮೌಂಗ್ ದೀಸ್ 4 ಕ್ವಶನ್ಸ್ ಜಸ್ಟ್ ಯು ರೈಟ್ ಓನ್ಲಿ 2 ಆನ್ಸರ್ಸ್. ವೆನ್ ಯು ರೈಟ್ 2 ಆನ್ಸರ್ಸ್ ಯು ವಿಲ್ ಗೆಟ್ ಟು 6 ಮಾರ್ಕ್ಸ್. ಈಚ್ ಆನ್ಸರ್ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್. अर्थ आयता स्टूडेंटों? मैं जो कह रहा हूँ आप समझ रहे होंगे. ये 4 लेसन पर 4 क्वेश्चन देंगे. सुजान भगत, गंगा मैया से साक्षात्कार, भारत रत्न विश्वेश्वरಯ್ಯ, चीफ की दावत 4 ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ. 4ರಲ್ಲಿ ನೀವು 2 ಬರಬೇಕು. ನೀವು ಚೂಸ್ ಮಾಡಿ, ಎಷ್ಟಾದರೂ ಚೂಸ್ ಮಾಡಿ. ಇಲ್ಲ ಸರ್ ನಾವು 2 ಲೆಸನ್ ಓದ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಓಕೆ, ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. 2 ಲೆಸನ್ ಮೇಲೆ ಕಂಪಲ್ಸರಿ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ 2 ಕ್ವಶನ್. ಸೊ ಹಾಗಾಗಿ 4 ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ನೀವು 2 ಬರೀಬೇಕು. ಸೊ ಇದು ಲೆಸನ್ ಮೇಲೆ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಅಷ್ಟೇ. ದೆನ್ ಪೋಯಮ್ ಪಾರ್ಟಲ್ಲಿ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕೇಳ್ತಾನೆ. ಮಿಡಿವಲ್ ಪೋಯಿಟ್ರಿ ಮತ್ತು ಮಾಡರ್ನ್ ಪೋಯಿಟ್ರಿ. ಸೊ ಆನ್ ಮಿಡಿವಲ್ ಪೋಯಿಟ್ರಿ ಆಲ್ರೆಡಿ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಗಿವೆನ್ ಇನ್ ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ಓನ್ಲಿ 2 poems. ಮಿಡಿವಲ್ ಪೋಯಿಟ್ರಿ सूरदास के पद, रहीम के दोहे. 2 ಮೇಲೆ ಕೇಳ್ತಾನೆ. ಓನ್ಲಿ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್ಸ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು. ಐ ಆಮ್ ಟಾಕಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ಓನ್ಲಿ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್, ನಾಟ್ ಎ ಸಂದರ್ಭ. यू रिमेंबर स्टूडेंट्स, नेनपिटकोळ्ळि. आप याद रखिए 3 मार्क्स के जो प्रश्न किस कविता पर पूछेंगे उसके बारे में समझा रहा हूँ. सूरदास के पद 1 क्वेश्चन, रहीम के दोहे 1 क्वेश्चन. 2 ಕೇಳ್ತಾನೆ. 2ರಲ್ಲಿ ನೀವು 1 ಬರೀಬೇಕು. 1 ಬರೆದ್ರೆ ಎಷ್ಟು ಬರುತ್ತೆ? ಯು ವಿಲ್ ಗೆಟ್ ಟು 3 ಮಾರ್ಕ್ಸ್. ಜಸ್ಟ್ ಯು ಚೂಸ್ ಎನಿ 1 ಕ್ವಶನ್, ಯು ರೈಟ್ 1 ಆನ್ಸರ್. 2 ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ, 2ರಲ್ಲಿ 1 ಬರೀಬೇಕು. ದೆನ್ ಮಾಡರ್ನ್ ಪೋಯಿಟ್ರಿ. ಆನ್ ಮಾಡರ್ನ್ ಪೋಯಿಟ್ರಿ 3 ಪೋಯಿಟ್ರಿಯಲ್ಲಿ ತಗೊಂಡಿದ್ದಾನೆ ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟಲ್ಲಿ. ಅಧಿಕಾರ್, ಕಾಯರ್ ಮತ್ ಬನ್, ಭಾರತ್ ಕಿ ಧರ್ತಿ. ಈ 3 ಮೇಲೆ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್. ಇಲ್ಲಿ 3 ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. 3ರಲ್ಲಿ ಯು ಚೂಸ್ ಎನಿ 1. ನೀವು ಒಂದೇ ಒಂದು ಚೂಸ್ ಮಾಡಿ 1 ಆನ್ಸರ್ ಬರೆದ್ರೆ ನಿಮಗೆ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬರುತ್ತೆ. ಮೇಲ್ಗಡೆ 1, ಕೆಳಗಡೆ 1. ಸೊ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಇದು. ಇಷ್ಟೇ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಆಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಸೂಕಿ ಡಾಲಿ ಮೇಲೆ ಹೇಳಿದಲ್ವಾ, ಸೂಕಿ ಡಾಲಿ ಮೇಲೆ 2 ಕ್ವಶನ್ ಕೇಳ್ತಾನೆ. 2ರಲ್ಲಿ 1 ಬರೀಬೇಕು. 1 ಆನ್ಸರ್ ಬರೆದ್ರೆ 5 ಮಾರ್ಕ್ಸ್. ಆಮೇಲೆ ಪ್ರತಿಶೋಧ ಏನು ಡ್ರಾಮಾ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಪ್ರತಿಶೋಧ ಮೇಲೆ ಕೂಡ 2 ಕೇಳ್ತಾನೆ. 1 ಬರೆದ್ರೆ 4 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬರುತ್ತೆ. ಅಲ್ಲೇ ನೋಡಿ ಹೆಂಗೆ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಇದೆ. ಸೂಕಿ ಡಾಲಿ ಆನ್ಸರು 5 ಮಾರ್ಕ್ಸು, ದೆನ್ ಪ್ರತಿಶೋಧ ಆನ್ಸರ್ ಬರೆದ್ರೆ 4 ಮಾರ್ಕ್ಸ್. ಸೊ ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಅವರು ಚೇಂಜಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ನೀಟಾಗಿ ಓದ್ಕೊಂಡು ನೀಟಾಗಿ ಬರೆದ್ರೆ ಯು ವಿಲ್ ಗೆಟ್ ಟು ಮೋರ್ ಮಾರ್ಕ್ಸ್. ಆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, seriously I am telling you, you have any doubts, no, you comment me, no problem, I solve your problem. But before examination, before exam, you solve your all problems, you study well, definitely you will get to more marks. अगर आपकी पढ़ाई अगर अच्छी रहेगी या आप अच्छे पढ़ेंगे तो आप एनुअल एग्जाम का अच्छे मार्क्स लेंगे. तो स्टूडेंट्स, यहीं पर ये वीडियो समाप्त करूंगा. अगली वीडियो में फिर हमारी मुलाकात होगी. थैंक यू, धन्यवाद.